कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि अर्धवेळ स्त्री परिचारिका यांनी केलेल्या कामाचा प्रोत्साहन भत्ता मिळावा या मागणीसाठी आज 10 जुलै रोजी मलकापूर तालुक्यातील तहसील कार्यालय आवारात धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले। कोरोनाच्या काळामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस, अर्धवेळ स्त्री परिचारिका यांनी देखील आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना काळात आपली सेवा बजावली। विशेष बाब म्हणजे तुटपुंजे मानधन मिळत असल्यावर देखील त्यांनी हे कार्य केले आहे, तरी आज देखील ते आपल्या हक्कापासून वंचितच आहेत। कोरोना काळात ग्रामपंचायत पातळीवर त्यांनी केलेल्या कार्याचे नुकसान भत्ता देखील त्यांना अद्याप मिळालेला नाही। प्रलंबित मागणी पूर्ण करण्यासाठी प्रशासन व शासन स्तरावर निवेदनं दिली गेलीत, आंदोलने, निदर्शने करण्यात आली, मात्र अद्यापपर्यंत या मागणीची अंमलबजावणी झाली नाही। कर्मचाऱ्यांची ही मागणी पूर्ण करण्यात यावी यासाठी आज 10 जुलै रोजी मलकापूर तालुक्यात तहसील कार्यालय आवारात आशा परिवर्तन संघटनेच्या वतीने काळा दिवस साजरा करण्यात आला। यावेळी धरणे आंदोलनासह निदर्शने करण्यात आली होती। या आंदोलनात आशा वर्कर, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, अर्धवेळ स्त्री परिचारिका यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता। या प्रसंगी प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घोषणाबाजी देखील करण्यात आली होती। प्रतिनिधी जोगीलाल सुरवाडे। आमच्या मागण्या आहेत की आम्हाला जो 10 दिवसापासून पूर्ण आम्ही जिल्हा लेवलवर आणि ग्रामपंचायतमध्ये आम्ही हे आंदोलन, कोरोना भत्त्यासाठी आंदोलन करत आहोत। ते आमचं आंदोलन करून आम्ही आमचे हे 23,000 रुपये जे थकलेले आहेत आशांचे ते मिळालेच पाहिजे। तसेच BLO SIRची कामे हे आम्हाला देण्यात येऊ नये। आमचा भविष्य निर्वाह निधी तसेच पेन्शन योजना 10,000 रुपये महिन्याची आम्हाला हे मिळालेच पाहिजे। आमचं 60 वर्षापर्यंत नोकरी, त्यानंतर आमचं काय होणार, मुलाबाळांचं, आमच्या आरोग्याचं काय होणार, याच्यासाठी आम्हाला पेन्शन ही लागू झालीच पाहिजे। तसेच आशा, गटप्रवर्तक, अर्धवेळ स्त्री परिचारिका यांना सेवेत कायम केलेच पाहिजे। तसेच 26,000 रुपये आम्हाला हे वेतन मिळाले पाहिजे। आम्ही खूप कमी मोबदल्यावर आज जीवाची पर्वा न करता उन्हातान्हात कामं करत आहोत, त्याची दखल सरकार घेत नाही आहे। तसेच आज काळा दिवस, मागणी दिवस आहे। आमचे हे 23 महिन्याचा जो प्रमुख मागणी आहे, आमची 23 महिन्याचा जो कोरोना भत्ता आहे तो आजच मिळाला पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही उठणार नाही। आणि BLO SIRची कामे आमच्याकडून करून घेऊ नका, विना मोबदला करून घेऊ नका। आमच्या ह्या वरील पूर्ण मागण्या ह्या मान्य न झाल्यास आम्ही C2 संघटनेच्या वतीने 10 ऑगस्ट रोजी जेल भरो आंदोलन पूर्ण आशा व C2च्या छत्रछायेत आम्ही करणार आहोत, याची मी ग्वाही देते। धन्यवाद।